स्पीकर सर, त्यांनी 2012 विषय काढलो म्हणून मुद्दाम म्हणून हांव सांगता. खरें म्हणजे स्पीकर सर, तुमकांय खबर आसा ट्रायबल रिजर्वेशन एप्रॉक्सिमेटली 2003 भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्रात असले तेन्ना आमच्या गोंयांत आशिल्ले गावडा, कुणबी आनी वेळीप ह्या तिनूय समाजाक ट्रायबल हो स्टेटस मेळ्ळो. ट्रायबल स्टेटस मेळ्ळ्या उपरांत खरो म्हणजे त्यांचो हक्क आशिल्लो. 2004च्या उपरांत तांकां वेगळे ट्रायबल घोशीत केल्या उपरांत तांच्या खातीर वेगळ्यो सगळ्यो स्कीम आनी योजना ह्यो सगळ्यो लागू करपाक जाय आशिल्ल्यो. बट स्पीकर सर, तुमी ताका विटनेस आसात. गोंयांतले तमाम ट्रायबल लोक हेंच्यांनी आंदोलन ट्रायबल लोकूच न्ही तर ताज्या बरोबर सामाजीक कार्यकर्ते जे तुमच्या बरोबर वावुरताले हांकां कितलेशेच फावटी रस्त्यार येवचें पडलें, कितलेशेच फावटी आनी त्या खातीर म्हाका दिसता 2 जाणांच्या प्राणाची आहुती वयची पडली. आनी तें सगळें जाल्या उपरांत मागीर खंय तरी म्हणजे सरकाराक जाग आयली आनी ताज्या उपरांत घोशीत केलें. पण स्पीकर सर, 2012 भारतीय जनता पार्टीचे सरकार येयले आणि 2012 भारतीय जनता पार्टीचे सरकार येयल्या उपरांत तुम्ही स्वतः ट्रायबल मिनिस्टर जाले आणि ट्रायबल मिनिस्टर जाल्या उपरांत तेन्ना जवळपास 22 स्किम्स म्हणजे स्टेटीच्यो आनी सेंट्रलाच्यो मेळून 22 स्किमी ज्यो आसा ह्यो डिक्लेअर केल्यो. गोंयांतलें सरकार आयजूय आमी सांगता हय आमी अंत्योदय, सर्वोदय आनी ग्रामोदय ह्याच तत्वाचेर चलता. म्हणून तर सांगे आसतले, केपें आसतले, काणकोण आसतले, धारबांदोडा आसतले आनी इवन दो नॉर्थ गोंयांत आसतले मया, पिळगांव आनी पाळयेन आसतले. हांगातल्या इवन दो म्हणजे आमी म्हणटा की वेळ्ळी सारकेल्या कॉन्स्टिट्युएन्सीत जे आमचे कॅथलीक ट्रायबल भाव रावता तांच्या पर्यंत हे सरकार पावचे म्हणून हाजो ट्रायबल रीच हो सगळ्या पर्यंत वाडोवपा खातीर सदोदीत आमच्या सरकारान प्रयत्न केलो. स्पीकर सर, तितून हांव डिटेल वचना. म्हणजे हे सगळें सांगता आसतना ह्या स्किमीच्या बरोबर फॉरेस्ट रायट एक्ट ह्यो तुवें काडल्यो. फॉरेस्ट रायट एक्ट क्लेम करपा खातीर 2013-14 सुरवात जाल्यो. जवळपास 10,000 एप्लिकेशन्स येयली आनी ताज्या उपरांत हो लॉंग पेंडींग आसलेलो प्रोसेस 2019 हांवें एक्सपडायट केलो आनी ताज्या उपरांत जवळपास 3,000 लोकांक आतां पर्यंत तेंचे फॉरेस्ट रायट एक्ट इन्क्लुडींग द 70 तेंच्या जे फॉरेस्ट रायट एक्ट तांच्या प्रमाणे तांकां सनदी मेळपाक लागल्यो. आनी आतां उरलेलो प्रोसेस पयर हांवें मिटींग घेवन फास्ट ट्रॅक केला. आमचो तो ध्येय आसा की आतां ते 19 डिसेंबर 2025 पर्यंत मॅक्झिमम ट्रायबल ज्यो सनदी ज्यो आसा त्या लोकां पर्यंत पावोवच्यो. स्पीकर सर, आमी ज्यो स्किमीचेर उलयले त्या स्किमीचेर दर फावटी नवीन स्कीम भितर एड ऑन करीत आसता. आत्तां आमी रिसेंटली जी आसा पळय न्ही म्हणजे ट्रायबल भुरग्यांक जेई आनी निटाचे सुद्दां ट्युशना खातीर एक स्कीम लॉन्च केल्या. ती नव्यान स्कीम आसा. हे सगळें करता आसतना स्पीकर सर, आमच्या डबल इंजिनच्या सरकारच्या माध्यमांतल्यान आमी म्हणटा तशें ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूट गोंयांत सुरू. हांव येता पॉलिटिकल रिजर्वेशनाचेर येता. कित्याक सांगलें तुका हांवें विजनाचो प्रश्न विचारला, तुवें इतिहास सांगलो, म्हाकाय सांगपाची गरज आसा म्हणून हांवें सांगलें. तो हांवें स्पिडीन सांगला, म्हाका खंयसरूच टायमपास करपाचो ना म्हणून सांगता. कारण तुवें म्हटलें तुवें जे आरोप केला पळय न्ही तो आरोप म्हाका जर खोडून काडटलो आसत जाल्यार सांगपाची गरज आसली म्हणून हांवें हें सांगलेलें आसा. स्पीकर सर, ट्रायबल रिसर्च सेंटर जे आसा पळय न्ही हे आमी सांग्यार एस्टाब्लीश केलें जेणे करून पयले फावटी ट्रायबलाच्या बाबतींत वेगवेगळे रिसर्च कल्चरल आसतले, तांचे कुझिन्स आसतले, तांच्या बाकीच्या सगळ्या हाजेर रिसर्च करपाक सुरवात जालो. पयले फावटी कुणबी रिवायवल जो आसा पळय न्ही स्पीकर सर हो आमच्याच सरकारात केलो. अशा पद्दतीचे वेगवेगळे एड्युकेशनल आसतले, सामाजीक आसतले, कल्चरल आसतले हाजेर रिसर्च आस्पेक्ट सुरू आसा. ट्रायबल म्युझियम फार्मागुडी आमी हांगासर करपाक घेतला. तोय बी आता तिके कंप्लीट जातलो. उरलो प्रश्न रिजर्वेशनाचो. पॉलिटिकल रिजर्वेशन दिवप ही शेवटची मागणी एकूच जी आसा ती पेंडींग उरलेली. ह्याच हावजान बाब गणेश गांवकर हांच्यांनी तो ठराव हाडलो आणि ह्या हावजांतल्या सगळ्या मेंबरांनी इन्क्लुडींग अपोजिशन, कारण खंयचोय ठराव आनी पास करतलो जर आसत जाल्यार अपोजिशनाची तितकीच गरज आसता आणि तशेंच त्या अपोजिशनांनी सपोर्ट केलो. हांवें ना म्हणूंक ना, अपोजिशनांनी सपोर्ट केलो सगळ्या जाणांनी, कारण सगळ्या जाणांक ट्रायबलाच्या प्रती तितको प्रेम आसा. सगळ्या जाणांनी पास केलो. एकदा न्ही दोनदा रेझोल्युशन पास जालें. स्पीकर सर, हे दोनदा रेझोल्युशन पास जाल्या उपरांत ते आमी केंद्रातूय धाडले. केंद्रात हाजेर म्हणजे पॉलिटिकल रिजर्वेशन दिवचे हाजेर रिप्रेझेंटेशन दिवपा खातीर हांव आसतलो किंवा तुमी आसतले किंवा देन ट्रायबल मिनिस्टर बाब गोविंद गावडे हेय स्वता म्हाज्या बरोबर आशिल्ले. आमी ते होम मिनिस्टराकूय दिले आणि ट्रायबल मिनिस्टर जे आशिल्ले केंद्रांतले तांकांय दिले. स्पीकर सर, हांव कळपाक जाय म्हणून ताका सांगता हांव हे ट्रायबल रिजर्वेशन बील जे आसा पळय न्ही हे 2 फावटी म्हणजे फाटले फावटी राज्यसभेत इंट्रोड्यूस जाले. हांव समजता फाटले फावटी एकदा इंट्रोड्यूस जाले कदाचित विरोधकांक कळोंक ना आसतलें कसले बील येता काय म्हणून. स्पीकर सर, नेमके ट्रायबल बिलाचेर येदो व्हडलो बोवाळ जालो आणि ट्रायबल बील जे आसा पळय न्हू हे राज्यसभेत पास जावपाक दिले ना. कोणी दिले ना ते तुकाय सारकें खबर आसा केदो व्हडलो बोवाळ जालो तो. त्या उपरांत हांव मान्य करता की तेन्ना तरी जालें ना. स्पीकर सर, त्या खातीर बील पास करप हे खरें म्हणजे सरकार पक्षा बरोबर विरोधकाचो तितकोच सपोर्ट आसता, भोव गरजेचो आसता. परत एकदा ट्रायबल बील जे आसा पळय न्ही परत इंट्रोड्यूस जालें
आणि परत इंट्रोड्यूस जाता असताना खऱ्या अर्थात ट्रायबल बिलाक जर विरोध कोणी केलो आसत जाल्यार विरोधकांनी विरोध केलो काँग्रेसीन स्पीकर सर हांव परतूय सांगता आम्ही आमच्या केंद्रीय नेत्यांक रिक्वेस्ट केल्ली आसा जाता तितके बेगीन हे बिल पास करचे आमचे तर म्हणणे असले की 27 रिझर्वेशन लागू करचे पण आता आम्ही परतूय रिक्वेस्ट केला की परतूय बी हे बिल जे आसा ते इंट्रोड्यूस करून पास करचे आणि जाता तितके बेगीन जे रिझर्वेशन सर राज्यसभेन लोकसभेन बिल पास जाल्या उपरांत हे जावपाक शकता त्या खातीर विरोधकांकूय सांग त्या बिलाक सपोर्ट करात म्हणून सर गेली ट्रायबलाक स्टेटस मेळोन जवळपास 24 वर्सां जाली फाटले 2014 पर्यंत हांचेच सरकार असले तेन्ना हांगा न्याय दिवंक ना तेन्ना ट्रायबलांक रिझर्वेशन दिवंक ना ते पॉलिटिकल रिझर्वेशन खंयचे दितले रे तुम्ही हांगा जे ट्रायबलांक न्याय दिवंक ना